कधी-कधी आपल्या कामाचा ताणतणाव सोडून मोकळे फिरायला पण जात जा. कारण आयुष्य हे जास्त दिवसाचं नसतं. म्हणजे 100 वर्ष सगळ्यांना वाटतं, पण काय, कधी, केव्हा काय होऊ शकतं काही पण माहीत नाही. म्हणून आपल्या लाईफमध्ये आपण कधीतरी आपल्या स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. तर खूप दिवसाच्या नंतर मी थोडं गावातच चक्कर मारावी म्हणले. तर बघतोय तर काय वस्ती शाळेकडे गेलो व तिथलं निसर्ग म्हणजे वातावरण बघून इतकं छान वाटलं, की यार मी खूप दिवसापासून बाहेर फिरतोय. मला काही समजत नाही, काही नाही. गावातलं वातावरण कसं आहे व बाकी गोष्टी मला काही समजत समजत म्हणजे कामाच्या ताणामध्ये मी भावरून गेलो होतो. तर आज मी अचानक बाहेर फिरतोय तर बघतोय तर काय वातावरण एकदम मन मोकळं, एकदम शांतपणे. तर मित्रांनो, सगळ्या कामाचा ताणतणाव सोडून कधी-कधी बाहेर तुम्ही पण फिरत जा. तर अशा प्रकारे मी आजचा दिवस चांगल्या प्रकारे गेलो. बाहेर जाऊन बघतोय तर काय कुक्कुटपालन जवळच्याच व्यक्तीने टाकलं होतं. ते पण मला सांगलं, की "तू इकडे येतच नाहीस, आज अचानक आलास." तर मी त्यांना सांगलं, की "मी आज सहज चक्कर मारली व इकडे आलो." तर काही दिवसाच्या नंतर मी माझ्या पहिल्या घराला पण म्हणजे जे आमचं पहिलंचं घर होतं, तिकडे जाऊन थोडी भेट देणे म्हणजे बघलो तिकडे जाऊन. तर बघतोय तर काय पूर्ण घर सगळं पालापाचोळा आलेला व धिंगाणा होता समजा. तर बाहेर आल्याच्या नंतर समजलं, की लहान-लहान लेकरं पतंग खेळत आहेत. तर मित्रांनो, पतंग खेळून मला कमीत कमी 7 वर्ष झाली असतील. 7 वर्षाखाली मी पतंग खेळायचो व पतंग असा खेळायचो मित्रांनो, की गल्लीतले जे काही पतंग खेळायचेत ना, ते माझ्यासमोर चिल्लर होते. तर मित्रांनो, ते पण दिवस खूपच चांगले होते. आज बघतोय तर काय मुलं पतंग खेळतायत, पण एकूण एकाचं म्हणजे पतंग कट न करता त्याचे एन्जॉय करतायत. पण आम्ही पहिलं पतंग कट करण्यामध्ये म्हणजे पतंग एकूण एकाचा मांजा म्हणजे कट करायचं, त्यामध्ये खूप इंटरेस्ट असायचा आम्हाला. तर मी बघलो, की कोणी कापते की नाही. घंटाभर झालं, 2 घंटे झालं. तिथं थोडा वेळ बघतच होतो, की पतंग कोणाचा पडते की नाही. म्हणजे मजा ज्या टाईमचा आमचा होता, त्या टाईमचा मजा आता तेवढा उरला नाही मित्रांनो. यांना आताचे दिवस यांचे चांगले वाटत असेल, पण आमच्या टाईमचे दिवस आहेत ना खूप भारी व आमचे बी जे पहिलेचे लोक आहेत ना त्यांचे दिवस तर खूपच भारी मित्रांनो. अशा प्रकारे माझा दिवस चांगला